नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरला आपण वर्कचे टाईप बघत होतो. सायन्सचा पिरियड आहे आपला. वर्कचे टाईप बघत होतो. 2 टाईप आपण बघितले. एकदा थीटा इज इक्वल टू 0 असताना आणि दुसऱ्यांदा थीटा इज इक्वल टू 90 डिग्री असताना. थीटा इक्वल टू 0 जर असेल तर ते मॅक्सिमम वर्क आहे आणि थीटा इक्वल टू जर 90 डिग्री असेल तर ते 0 वर्क आहे. म्हणजे कारण का तर कॉस ऑफ 90ची व्हॅल्यू ही आपल्याला किती मिळालेली आहे 0 आणि इथे कॉस ऑफ 0ची व्हॅल्यू ही 1 आहे. त्याच्यामुळे हे जे वर्क आहे हे वर्क मॅक्सिमम आहे जेव्हा थीटा इक्वल टू 0 असेल त्याच वेळेला. म्हणजेच ज्या डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय केलेला असेल त्याच डायरेक्शनने जर त्या ऑब्जेक्टची मूवमेंट झाली तर हे आपलं सायंटिफिकली झालं. पण व्यवहारातलं आपण कसं लक्षात ठेवायचं, आपण वस्तू पुढे ढकलली की ती पुढं चालली. लक्षात आलं? वस्तू आपण पुढं ढकलली की ती पुढं जाणार. म्हणजेच थीटा त्यांच्यामधला किती आहे 0 आहे. त्यावेळेचं केलेलं वर्क हे मॅक्सिमम आहे. आणि हे जे आहे जर थीटा इक्वल टू 90 जर असेल तर ज्या आकाशातले जे प्लॅनेट्स आहेत हे प्लॅनेट्स सूर्याभोवती फिरत आहेत. म्हणजेच त्यांच्यामधला थीटा हा कितीचा आहे 90 डिग्रीचा आहे. म्हणजे त्यांनी एक राऊंड कंप्लीट करून ते पुन्हा वापस त्याच ओरिजिनल जागेवर येतात. पुन्हा पुढच्या वेळेला पुन्हा राऊंड कंप्लीट करतात, पुन्हा ओरिजिनल जागेवर येतात. त्यांचं डिस्प्लेसमेंट होतं आहे का नाही. जर त्यांनी एक रिव्होल्यूशन जर कंप्लीट केलं तर डिस्प्लेसमेंट त्यांचं किती आहे 0 आहे. आणि डिस्प्लेसमेंट 0 असल्यामुळे त्यांचं वर्क किती आहे 0 आहे. आता तिसरा जो टाईप आहे तो आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे ज्यावेळेस थीटा इज इक्वल टू 180 डिग्री असेल त्यावेळेस. आता हे 180 डिग्री कसे मेजर करायचं. समजा तुम्ही फोर्स ॲप्लाय केला फॉरवर्ड डायरेक्शनने. हा मी फोर्स ॲप्लाय केला. या डायरेक्शनने फोर्स ॲप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते बॅकवर्ड डायरेक्शनने झालं. आता ह्याचीच फिगर जर आपण व्यवस्थित काढले तर ती फिगर कशी होईल. हे फॉरवर्ड डायरेक्शनने ॲप्लाय केलेला हा फोर्स आणि याच्यामुळे झालेलं हे डिस्प्लेसमेंट हे बॅकवर्ड डायरेक्शनने. हे काय झालेलं आहे याच्यामधलं डिस्प्लेसमेंट झालं आहे. मग हा फोर्स आणि हे डिस्प्लेसमेंट यांच्यामधला हा अँगल मोजा. हा अँगल कितीचा आहे 180 डिग्रीचा आहे. म्हणजे ज्या डायरेक्शनने आपण फोर्स ॲप्लाय केला त्याच्याबरोबर अपोजिट डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट झालं. आता याचं एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचं असेल तर ती कधी कधी आपल्या बॉलपेनमध्ये स्प्रिंग असते, बघितली का स्प्रिंग. त्या स्प्रिंगला जर तुम्ही प्रेस केली, दाबली तिला आणि दाबून तिला सोडून द्यानंतर काय होतं, तिला दाबल्यानंतर ज्यावेळेस आपण तिच्यावर फोर्स अप्लाय करतो म्हणजे आपण तिच्यावर इनवर्ड डायरेक्शनने आतल्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय करतो आणि जेव्हा आपण तो फोर्स सोडून देतो त्यावेळेस ती परत ओरिजिनल जशी होती तशीच झाली. म्हणजे आपण तिच्यावर अप्लाय केलेला फोर्स हा असा आहे, पण त्या वस्तूचं झालेलं जे डिस्प्लेसमेंट आहे फोर्स अप्लाय केल्यानंतरचं ते दोन्हीकडून ती अशा रीतीने एक्सपांड होऊन जाते. म्हणजेच हा फोर्स आणि हे डिस्प्लेसमेंट अपोजिट झालं की नाही. अजून दुसरं एक्झाम्पल जर बघायचं असेल तर लहान मुलांचे जे छोट्या छोट्या कार असतात त्यांना आपल्याला आधी मागे ओढावं लागतं. आपण त्या कारला मागे खेचलं की मग ती पुढं जाते. अशा कार आपण बघितल्या असेल की तिला आधी मागे पुल करावं लागतं, मागे खेचावं लागतं आणि जेवढ्या फोर्सने आपण तिला बॅकवर्ड डायरेक्शनने खेचू त्याच्या कितीतरी पटीने ती पुढे जाते. म्हणजे आपण फोर्स बॅकवर्ड डायरेक्शनने अप्लाय करतो आणि त्या कारचं डिस्प्लेसमेंट हे फॉरवर्ड डायरेक्शनने होतं. त्यावेळेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला अँगल हा कितीचा असतो 180चा असतो. मग आता ह्या कॉस ऑफ 180ची व्हॅल्यू लक्षात ठेवा. ह्या व्हॅल्यूज किती आहे, कॉस 180ची व्हॅल्यू -1 आहे. आणि आपला जो फॉर्म्युला आहे वर्कचा W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस ऑफ थीटा. दॅट इज W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस ऑफ 180. बट व्हॅल्यू ऑफ कॉस 180 इज -1. दॅट इज W इज इक्वल टू F इंटू S इंटू -1. आता हे -1 आहे म्हणजेच ही साईन आपण W इज इक्वल टू -F इंटू S हा मिळाला आपल्याला
वर्कचा फॉर्म्युला. कोणतं वर्क आहे हे? निगेटिव्ह वर्क आहे. निगेटिव्ह साईन आपल्याला मिळाली. निगेटिव्ह साईन म्हणजे खरोखर वर्क निगेटिव्ह असतं का? नाही. निगेटिव्ह साईन मिळाली याचा मिनिंग असा आहे की ज्या डायरेक्शनने आपण फोर्स अप्लाय केला त्याच्या अपोजिट डायरेक्शनने त्या ऑब्जेक्टची मूवमेंट झाली, म्हणून हे निगेटिव्ह साईन आहे. नाहीतर असं नाही म्हणायचं की मी -10 जूल काम केलं, तसं नाही. सायंटिफिकली ह्या निगेटिव्ह साईनचा मिनिंग आहे की फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनने त्या वस्तूचं, त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं. मग आता याच्यावरून आपण वर्कचे 3 टाईप बघितले बघा. वर्क किती टाईप आहेत? वर्कचे 3 टाईप आहेत. वर्कचा फॉर्म्युला आपण काय म्हटलो? W = F × S. हा आपल्याला जनरल फॉर्म्युला. पहिलं वर्क आहे पॉझिटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्कमध्ये फॉर्म्युला काय आहे? W = F × S. केव्हा असेल हे? ज्यावेळेस थिटा = 0 असेल. थिटा =0 असला म्हणजे कॉस ऑफ थिटा किती असेल? 1 असेल. त्यावेळेला हे वर्क कोणतं आहे? पॉझिटिव्ह वर्क आहे. म्हणजेच फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन. एकाच डायरेक्शनने. दुसरं जे वर्क आहे ते आहे झिरो वर्क. झिरो वर्क केव्हा असेल? W = 0. केव्हा आहे हे? थिटा = 90 डिग्री असेल त्यावेळेला. थिटा = 90 डिग्री आहे म्हणजेच कॉस ऑफ 90 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. आणि त्यावेळेला फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही पण कसे आहेत? परपेंडिक्युलर टू ईच अदर. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोघंही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. त्यावेळेला वर्क डन हे कसं आहे? 0 आहे. म्हणजे आता 0 वर्क डन केव्हा केव्हा असतं ते बघा. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे जर परपेंडिक्युलर असतील तर, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही खूप मोठा फोर्स अप्लाय केला तरी पण त्या ऑब्जेक्टचं मूव्हमेंट झाली नाही, त्या ऑब्जेक्टने त्याची जागा चेंज केली नाही, तसं जर असेल तर ते वर्क कोणतं आहे? 0 वर्क असतं. बघा, खूप मोठा दगड आहे, तुम्ही खूप ताकद लावून त्याला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करताय, पण त्या दगडाला काहीच झालं नाही. म्हणजे तुम्ही फोर्स तर अप्लाय केला, परंतु त्या फोर्समुळे त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं नाही. असं जरी असेल तरी सुद्धा वर्क डन कसं आहे? 0 आहे. आणि तिसरा जो टाईप आहे तो आहे निगेटिव्ह वर्क. आता हे निगेटिव्ह वर्क केव्हा सांगितलं मी तुम्हाला? W = काय फॉर्म्युला याचा? -F × S. -F × S म्हणजेच ह्या वेळेला थिटा = किती आहे? 180 आहे. आणि कॉस ऑफ 180ची व्हॅल्यू किती आहे? कॉस ऑफ 180 = -1. आणि म्हणून आपल्याला फॉर्म्युला काय मिळतोय? W = -F × S. हे केव्हा शक्य आहे? ज्यावेळेला फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डायरेक्शन. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जेव्हा अपोजिट डायरेक्शनने असतील त्यावेळेला वर्क डन कोणता आहे? निगेटिव्ह आहे. इफ दे आर इन द अपोजिट डायरेक्शन देन वी हॅव निगेटिव्ह वर्क. अशा प्रकारे वर्कचे आपण किती टाईप बघितले आहेत? 3 टाईप बघितले. पॉझिटिव्ह वर्क, झिरो वर्क आणि निगेटिव्ह वर्क. आता हे जे वर्क आहे, आपण फॉर्म्युला तर लिहिला, सगळं काही त्याचं शोधून काढलं त्याचे टाईप कोणते आहेत ते, पण त्याचं युनिट नाही शोधलं आपण आता वर्कचं युनिट शोधून काढू. वर्कचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं SI युनिट काय आहे बरं? फोर्सचं न्यूटन. डिस्प्लेसमेंटचं SI युनिट काय आहे?
मीटर. न्यूटन मीटर. म्हणजेच वर्कचं SI युनिट काय येईल? न्यूटन मीटर. पण आता हे न्यूटन मीटर म्हणजेच फोर्सचा फॉर्म्युला परत काय आहे? M×A. बघा, अजून डीपमध्ये जर जायचं असेल आपल्याला तर आपण कशा रीतीने कॅल्क्युलेट करू शकतो? फोर्सचा फॉर्म्युला M×A. आपण दुसऱ्या पेजवर काढू वाटलं असतं. बघा, F काय फॉर्म्युला? M×A. आपल्याला W काय फॉर्म्युला? F×S. Fचा व्हॅल्यू M×A इंटू S. M म्हणजे काय आहे? मास युनिट काय आहे? kg. A म्हणजे ॲक्सलरेशन, त्याचं युनिट काय सांगितलेलं आहे मी? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि S म्हणजे डिस्टन्स युनिट मीटर. तुम्हाला डीपमध्ये जर घुसायचं असेल अजून तर फोर्स युनिट म्हणजे वर्कचं युनिट काय येईल? kg मीटर अपॉन सेकंड स्क्वेअर इंटू मीटर, दॅट इज kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. एवढ्या अवघडमध्ये जाऊ नका, काही गरज नाही एवढं लक्षात ठेवायची. एक जस्ट तुम्हाला माहिती पाहिजे. MCQला मी असेच क्वेश्चन विचारते, MCQला तुम्हाला काढता आलं पाहिजे म्हणून मी हे टाकलं. वर्कचं SI युनिट काय आहे? न्यूटन मीटर आहे. काय आहे? न्यूटन मीटर आहे. बट ॲज वर्क इज फाइंड आउट बाय द सायंटिस्ट जूल. कोणी वर्क शोधून काढलं? जूल या सायंटिस्टने शोधून काढलं. म्हणून त्या जूलला रिस्पेक्ट देण्यासाठी वर्कचं SI युनिट वर्कचं काय देतात? जूल असं देतात. जूल नावाच्या सायंटिस्टने वर्कचा शोध लावला म्हणून SI युनिट वर्कचं जूल आहे. बस. आता सिझियस युनिट दोघांमधले रिलेशन हे आपण उद्याच्या पिरियडला बघू.